आणि आता बातम्या पाहूयात सविस्तर। थेट जनतेतून सरपंच आणि नगराध्यक्ष निवडीच्या विधेयकावरून विरोधकांनी शिंदे सरकारची चांगलीच कोंडी केली होती। मात्र मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तुफान टोलेबाजी करत विरोधकांचा हल्ला परतवून लावला। पाहूयात याबद्दलचा एक खास रिपोर्ट। राज्य विधिमंडळ अधिवेशनात सत्ताधारी शिंदे फडणवीस सरकारची विरोधकांच्याकडून कोंडी करण्याचा पुरेपूर प्रयत्न केला गेला। थेट जनतेतून सरपंच आणि नगराध्यक्ष निवडीचा निर्णय नव्या सरकारने घेतला। याच निर्णयावरून विरोधक चांगलेच आक्रमक झाले। त्यामुळे सत्ताधारी शिंदे सरकार बॅकफूटवर गेल्याचं चित्र पाहायला मिळालं होतं। मात्र चर्चेच्या दरम्यान विरोधकांनी उपस्थित केलेल्या प्रश्नांना उत्तर देताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी चांगलीच टोलेबाजी केली। त्यांनी राज्यातल्या सत्तानाट्यावर जे मार्मिक भाष्य केलं त्यामुळे सभागृहात एकच हशा पिकला। काय काळजी करू नका, मी सक्षम आहे बिल्कुल। देवेंद्र जी और मैं है साथ साथ, मेरा भी नाम है एकनाथ। त्यामुळे आता मी सक्षम नसतो तर एवढा मोठा कार्यक्रम केला असता का? करेक्ट कार्यक्रम झाला की नाही? हिंदुत्वासाठी शिवसेनेत बंड केल्याचं आजवर शिंदे गटाकडून सांगितलं जात आहे। मात्र मुख्यमंत्र्यांच्या या वक्तव्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावलेत। विधानसभेतल्या भाषणात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेला चिमटे काढले। कोणी कोणाच्या खांद्यावर बंदूक ठेवून निशाणा लावला, कोणी कोणी रिमोट चालवलंय तुम्हाला माहिती आहे, तुम्हाला सगळं माहित आहे। दादा आता बोलणार नाहीत पण ते खाजगीमध्ये बोलत होते सगळं। ते एकदा बोलले, मला सांगितलं तर मी कानात सांगितलं असतं। मग तुम्ही तुमचं ऐकत होते म्हणून तर आमचं ऐकत नव्हते ना, तोच प्रॉब्लेम होता। प्रॉब्लेम तिथेच झाला सगळा। 1.5 महिन्यांपूर्वी राज्यात सत्तांतर झालं। शिंदे गटानं बंड करत महाविकास आघाडी सरकारला खालती खेचलं आणि राज्यात सत्ता काबीज केली। त्या बंडाविषयी मुख्यमंत्री शिंदे यांनी विरोधकांचीही फिरकी घेतली। एकदा मला भुजबळ साहेब बोलले, अरे एकनाथ बाबा काय चाललंय, ठीक आहे ना, ठीक आहे ना, ओके आहे ना? बोले एकदम ओके आहे, ओके आहे, काय काळजी करू नका, सगळं ओके आहे। बोललो आपली चर्चा जी झाली ती, मी खोटं कधी बोलत नाही, खोटं कधी बोलत नाही। आणि दादांनाही मी सांगितलं, दादांनाही माहिती होत्या सगळ्या गोष्टी, बाबा काय चाललंय, कसं चाललंय। बोले एकदम चांगलं आहे, एकदम ओके होईल, काय प्रॉब्लेम नाही आहे। आणि ह्या सगळ्या गोष्टी आपण सगळा जो काय निर्णय झालाय तो आपल्या सगळ्यांना माहिती आहे। सरपंच आणि नगराध्यक्षांच्या थेट निवडीवरून धनंजय मुंडे यांनी मुख्यमंत्र्यांवर जोरदार हल्ला चढवला। मुख्यमंत्र्यांनी भाजपचं ऐकून हा निर्णय घेतल्याची अप्रत्यक्ष टीका मुंडे यांनी केली। माननीय मुख्यमंत्री मोदयांचं नाव एकनाथ आहे, ते आता महाराष्ट्राचे नाथ आहेत। आणि अध्यक्ष महाराज ज्यावेळेस माननीय एकनाथ शिंदे साहेब नगर विकास मंत्री होते त्यावेळेस त्यांनी निर्णय काय घेतला आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे झाल्यावर निर्णय काय घेतला? माझी माननीय मुख्यमंत्री महोदयांना अध्यक्ष महाराज आपल्या माध्यमातूनच विनंती आहे की त्यांनी महाराष्ट्राचं एकनाथच राहावं, ऐकनाथ होऊ नये। मुंडे यांच्या टीकेला उत्तर देताना मुख्यमंत्र्यांनी केलेल्या कोटीमुळे सभागृहात एकच खसखस पिकली। वाट टाटी काय, ताट वाटी गुहाट, चलो गुहाटी। धनंजय मुंडे पण तिकडे होते, सगळे एवढा जोरात बोलत होते की ते किती वर्षाचे शिवसैनिक आहेत एकदम, म्हणजे असं बोलत होते बेंबीच्या डेटापासून ओरडून। काय म्हणजे आता तुमचा घसा एवढा खराब होईपर्यंत तुम्ही बोलले। आता तुमचा पण सगळा प्रवास मला माहित आहे ना, सगळा प्रवास माहित आहे। आता त्यावेळेस देखील आपल्या देवेंद्रजींनी प्रेम दया करुणा दाखवली, त्यामुळे थोडा दाखवली ना, त्यामुळे तुम्ही त्यावेळेस हे झालं। कसं आहे बघा, पण परत परत दाखवता येणार नाही। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विधानसभेतल्या आपल्या भाषणात कधी विरोधकांना चिमटे काढले तर कधी मिश्किल टिप्पणी केली आणि विरोधकांचा शाब्दिक हल्ला यशस्वीपणे परतावून लावला। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत। तिकडे पहिल्याच अधिवेशनात सरकारची
परीक्षा चांगलीच होते आणि विरोधकांना उत्तर देताना मंत्र्यांची दमछाक सुद्धा होते, कारण मंत्र्यांना गृहपाठ करायला वेळच मिळत नाही. विरोधकांनी शिंदे सरकारला आजच्या दिवशी सुद्धा घेरण्याचा पुरेपूर प्रयत्न केला. विरोधकांनी मंत्र्यांवर प्रश्नांचा इतका भडीमार केला की त्यामुळे या प्रश्नांची उत्तरं देताना मंत्र्यांची मोठी दमछाक झाली. कौशल्य, रोजगार आणि उद्योजकता मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी तर आपण नवीन खेळाडू असल्याची प्रांजळ कबुलीच देऊन टाकली. ओपनिंग मध्ये मला उभा केला तरी पण एकवर एक 12 बाउन्सर टाकले. राज्यातल्या सत्तांतरानंतर शिंदे सरकार पहिल्याच अधिवेशनाला सामोरं जात आहे. या अधिवेशनात मंत्र्यांची संख्या मर्यादित आहे, त्यामुळे अनेक मंत्र्यांना एकापेक्षा जास्त खात्यांची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. ऐन अधिवेशनाच्या पूर्वी ही जबाबदारी सोपवण्यात आल्यामुळे मंत्र्यांना गृहपाठ करायला फारसा वेळच मिळाला नाही. यामुळे विरोधकांच्या प्रश्नांना उत्तरं देताना शिंदे सरकारमधल्या मंत्र्यांची दमछाक होत असल्याचं पाहायला मिळतंय. मंत्री फिरवून उत्तरं देत असल्याचा विरोधी पक्षाच्या आमदारांचा आरोप आहे. या ठिकाणी मंत्री महोदय उत्तर देत असताना उत्तर फिरवून देत आहेत. माझा स्पेसिफिक प्रश्न आहे, राज्य शासनाची काही धोरणं ठरलेली आहेत. राज्य शासनाची धोरणं जी ठरलेली असेल, कौशल्य विकासमध्ये मध्यंतरीच्या काळामध्ये माजी मंत्र्यांनी ज्या पद्धतीने 1 लाख लोकांना आम्ही नोकऱ्या उपलब्ध करून देऊ अशा पद्धतीने योजना राबवण्याचा निर्णय घेतला होता. राज्याचे कौशल्य, रोजगार, उद्योजकता मंत्री मंगलप्रभात लोढा यांच्यावर विरोधी पक्षाच्या आमदारांनी प्रश्नांचा अक्षरशः भडीमार केला. त्यांची उत्तरं देताना लोढा यांना बरीच कसरत करावी लागली. आपण नवीन खेळाडू असल्याची कबुली त्यांनी विधान परिषदेत देऊन टाकली. माननीय सभापती महोदय, एक तो मी नवीन प्लेयर आहे. ओपनिंग मध्ये मला उभा केला तरी पण एकवर एक 12 बाउन्सर टाकले. आता तरी थांबा, त्या प्रश्नाचा यामध्ये काही संबंध नाही. उत्तर देताना मंत्र्यांचा उडालेला गोंधळ लक्षात घेऊन विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे यांना अखेर हस्तक्षेप करावा लागला. दिसतंय स्पष्ट या प्रश्नाच्या उत्तरामधून की हा प्रश्न कोणाला आपण केलाय? कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता मंत्री. आणि त्याच वेळेला आपण कामगार विभागाशी संबंधित बरेच प्रश्न विचारताय. नाही, मी खरं भाषा मला करायला पटत नाही, पण हा प्रश्न कंत्राटी कामगार, त्यांचे न्याय, आस्थापना, हा कामगार विभागाशी संबंधित उत्तर अपेक्षित आहे. मंत्री महोदय नवीन आहेत, पण ते सारखा तुम्हाला समजावून सांगतायत. एकीकडे विरोधकांच्या प्रश्नांना उत्तर देता देता मंत्र्यांची दमछाक झाली, तर दुसरीकडे मंत्र्यांकडून सगळ्या लक्षवेधी प्रश्नांची उत्तरं मिळत नसल्यामुळे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी सभागृहात सरकारच्या विरोधात जाहीर नाराजी व्यक्त केली. उपमुख्यमंत्री महोदय, आज एकूण 8 लक्षवेधी आपण लावलेले होते आणि त्याच्यातल्या लक्षवेधी क्रमांक 1, 3, 4, 7 अशा एवढ्यांचीच उत्तरं आलेली आहे. खरं तर ही बाब गंभीर आहे. खरं अधिवेशन मुळातच कमी कालावधीचं आहे. थोडंसं सरकारने गांभीर्याने घेतलं पाहिजे. अजित पवार यांनी नाराजी व्यक्त केल्यानंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्याची दखल घेत विरोधकांच्या सर्व लक्षवेधी प्रश्नांची उत्तरं दिली जातील असं आश्वासन दिलं. अध्यक्ष महोदय, याची गंभीर दखल घेतली जाईल आणि कुठल्याही परिस्थितीत वेळेत उत्तरं मिळाली पाहिजे अशा सूचना दिल्या जातील. सोमवारी विरोधकांनी शिंदे सरकारला घेरण्याचा पुरेपूर प्रयत्न केला. काही प्रमाणात त्यांना यशही आल्याचं पाहायला मिळालं, पण विविध प्रश्नांवर विरोधकांकडून प्रश्नांचा भडीमार सुरूच आहे. त्यामुळे शिंदे सरकारचे मंत्री काही प्रसंगी बॅकफूटवर गेल्याचंही पाहायला मिळत होतं. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. तिकडे विधिमंडळाचं पावसाळी अधिवेशन सुरू आहे आणि या अधिवेशनात सत्ताधारी आणि विरोधक एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करण्याची एकही संधी सोडत नाहीत. त्यात विधानसभेतले विरोधी पक्षनेते अजित पवार भाषण करत असताना सत्ताधारी पक्षातल्या काही आमदारांनी गोंधळ घालायला सुरुवात केली. तेव्हा अजितदादा चांगलेच संतापले. पाहूयात दादांची विधानसभेतली दादागिरी. एक मिनिट, मगाशी सांगितलेलं तुम्हाला जे बोलायचं नंतर उठून बोला. त्या संदर्भात अरे थांब ना बाबा, तुलाच फार कळतंय काय आम्ही तर गोट्या खेळायला आलो काय? अध्यक्ष महोदय, देवेंद्रजींनी त्यावेळेस मी त्यांना सांगितलं होतं की 2-2 कोटी रुपये आम्ही देऊ. 2 कोटी दिले नाही, 1 कोटी रुपये दिला. तुम्ही ऐकून तर घ्या ना जरा. परंतु एक सुरुवात केली. ठरवलं तुम्ही तर तुम्ही काही करू शकता. हे गेले वर्षभर आम्हाला लक्षात आलेलं आहे.
म्हणजे बसून बसून मुंगा कसा हळूहळू हळू लागला ते कुणाला कळलाच नाही. आणि त्याच्यानंतर पहिल्यांदा तुम्ही सांगितलं आमचा काही दोष नाही, आमचा काही दोष नाही, आमचा काही दोष नाही, आमचा काही संबंध नाही. पण या देशातल्या एका महत्वाच्या भाजपच्या नेत्यांनी एका राज्याच्या उपमुख्यमंत्र्यांनीच जाहीर केलं की आम्ही महाराष्ट्रामध्ये तो पक्ष फोडून दाखवला, असं स्टेटमेंट आलं. गिरीश महाजनजी, मला त्या खोलात जायचं नाही. मनोहर जोशी साहेबांचं आम्ही ऐकलं होतं की त्यांनी ऐकलं की म्हणायचं मी ऐकलंच नव्हतं. आता हे असलं नवीन काहीतरी महाजन साहेब तुम्ही करू नका. तुम्ही आज जवळचे तरी यावेळेस ग्रामविकासवर कसं तरी निभावलं लक्षात घ्या, नाही तर झटका फार जोरात होता. मित्रांनो, अध्यक्ष महोदय, मला त्या खोलामध्ये जायचं नाही. तिकडे विधानसभेत माजी मंत्री छगन भुजबळ यांनी आरोग्यमंत्र्यांची चांगलीच फिरकी घेतली. पालघर जिल्ह्यातील हत्तीरोगाचा वाढता प्रभाव पाहता शासनानं काय काय उपाययोजना केल्या यावरच्या लेखी उत्तरात सरकारनं असं लिहिलं होतं की निवडक भागातील डास पकडून त्यांचं वर्गीकरण केलं, शवविच्छेदन केलं, डास घनता तपासली. त्यावर प्रश्न विचारताना भुजबळ यांनी एकूण किती डास पकडले, वर्गीकरण करताना किती नर किती मादी पकडले, यात नर डास जास्त धोकादायक आहे की मादी डास जास्त धोकादायक, असे एकावर एक प्रश्न विचारत आरोग्यमंत्र्यांची फिरकी घेतली. उपलब्ध कीटक समाहारकाच्या मार्फत कार्यक्षेत्रातील निवडक भागामध्ये डास पकडून त्याचे वर्गीकरण करणे, डास घनता काढणे, डासाचे विच्छेदन करणे अतिशय चांगलं काम आहे. अध्यक्ष महोदय, माझा प्रश्न फार सोपा आहे. किती डास पकडले, त्याचं विच्छेदन केल्यानंतर किती नर आणि मादी त्याच्यात होता, त्याच्या विच्छेदनातून अतिशय संहारक जे आहे ही मादी डास आहे की नर डास आहे आणि त्या विषयाचा आपल्याकडे रिपोर्ट आला का? असे डास पकडलेले आहेत त्याचं जे काय आहे माहिती घेऊन मी पटलावरती ठेवतो. असे डास पकडलेले आहेत त्याचं जे काय आहे माहिती घेऊन मी पटलावरती ठेवतो. तिकडे सरपंच आणि नगराध्यक्षांची थेट जनतेतून निवड करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला. सोमवारी हे विधेयक विधानसभेत मंजूर करण्यात आलं. मात्र या विधेयकावर चर्चेच्या दरम्यान सत्ताधारी आणि विरोधकांच्या मध्ये चांगलाच वाद रंगला. विरोधकांनी या विधेयकाला विरोध केला. पाहुयात एक खास रिपोर्ट. थेट नगराध्यक्ष पदाची निवडणूक व्हावी अशा प्रकारचे हे विधेयक आहे. या दादागिरी करून तिथं दहशत माजून निवडून येण्याचा प्रयत्न करतील. मागच्या वेळी जे भाषण आणि जे विचार त्यांनी मांडले त्याला ते आज विरोध कसा करणार? थेट जनतेतून सरपंच आणि नगराध्यक्ष निवडीच्या शिंदे सरकारच्या निर्णयावरून विधानसभेत जोरदार चर्चा झाली. विरोधकांनी सरकारच्या निर्णयाचा कडाडून विरोध केला. तसंच सरकारचा हा निर्णय लोकशाहीसाठी घातक असल्याची टीका सुद्धा विरोधकांनी केली आहे. शिंदे सरकार सत्तेवर येताच पूर्वीच्या ठाकरे सरकारनं घेतलेले अनेक निर्णय नव्या सरकारनं फिरवले. जनतेतून सरपंच आणि नगराध्यक्ष निवडीचा निर्णय त्यापैकीच एक होता. राज्याची सत्ता हाती येताच शिंदे फडणवीस सरकारनं थेट जनतेतून सरपंच आणि नगराध्यक्ष निवडीच्या निर्णयाची घोषणा केली होती. त्यानुसार सोमवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी हे दुरुस्ती विधेयक सभागृहामध्ये मांडलं. महाराष्ट्र नगर परिषदा नगरपंचायती औद्योगिक नगरी अधिनियमामध्ये सुधारणा करून नगर परिषदा व नगरपंचायतीच्या अध्यक्षांची निवड ही निर्वाचित नगरसेवकांमधून घेण्याबाबतची तरतूद यापूर्वी होती. थेट आणि आता ही आपण जी थेट नगराध्यक्ष पदाची निवडणूक व्हावी अशा प्रकारचे हे विधेयक आहे. खरं तर 2014 मध्ये भाजप सेना युतीच्या सरकारने थेट जनतेतून सरपंच पदाच्या निवडणुकीचा निर्णय घेतला. मात्र 2019 मध्ये तो निर्णय महाविकास आघाडी सरकारने मोडीत काढला. पण आता सत्तांतरानंतर अवघ्या 2.5 वर्षातच शिंदे सरकारनं थेट जनतेतून सरपंच आणि नगराध्यक्ष निवडीचा निर्णय घेत महाविकास आघाडीला धक्का दिलाय. मात्र मागच्या सरकारमध्ये असताना घेतलेला आपलाच निर्णय फिरवण्याची नामुष्की मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावरती ओढवली आहे. त्यामुळे विरोधकांनाही मुख्यमंत्र्यांवर टीका करण्याची आयती संधी मिळाली आहे.
आपण जेव्हा नगरविकास मंत्री होतात मागच्या 2.5 वर्षापूर्वी, तेव्हा पण हाच प्रस्ताव आपण आणला होता. तो जो गव्हर्नमेंट कॉन्स्टंट असतं, माणसं बदलत असतात, पण तुम्ही तिथेच आहात, नगरविकास मंत्र्यातच आहात आणि 2.5 वर्षात निर्णयच बदलतात. त्याचं काही सबळ कारण आहे का? नगर विकास मंत्री म्हणून प्रस्ताव सन्माननीय एकनाथ शिंदे साहेबांनी त्यावेळी आणला. ते आमच्या शेजारीच बसायचे. त्यावेळी त्यांचा एवढा प्रचंड उत्साह होता की हे बंद केलं पाहिजे, हे चुकीचं आहे. त्यांची जी वकिली आहे ती त्यांनी एवढी उत्तम केली की आम्ही त्यांना भारीत इम्प्रेस होऊन आम्ही म्हटलं, साहेब तुम्ही म्हणताय ते मान्य. म्हणून त्यांनी मांडलेला प्रस्ताव मंत्रिमंडळाने मान्य केला. सभागृहात त्यांनी त्याची वकिली केली. अत्यंत उत्तम भाषण केलं. देवेंद्र फडणवीस साहेबांना देखील त्याचं उत्तर देता आलं नाही. आज साईड चेंज झाली. आज ते पुन्हा सांगतायत की ते बरोबर नाही. थेट जनतेतून सरपंच आणि नगराध्यक्ष निवडीचा निर्णय घेण्यामागे सत्ताधारी शिंदे सरकारकडून काही दाखले सभागृहात देण्यात आले. सरपंच आणि नगराध्यक्षांविरोधात वारंवार अविश्वास ठराव दाखल केला जात असल्यामुळे विकास कामांचा खोळंबा होतो असा युक्तिवाद राज्य सरकारकडून करण्यात आलाय. अध्यक्ष, यामध्ये विसंवाद म्हणजे विसंवाद होता. उत्तरदायित्वाच्या अभावामुळे कामावर त्याचा परिणाम होत होता. या सगळ्या गोष्टींमुळे त्याला काम करता यावं, त्या नगरपालिका हद्दीमध्ये लोकांना मूलभूत सोयी सुविधा देता याव्यात, कधी उठून त्याच्यावर अविश्वास दाखल करून त्याला काढण्याची जी प्रक्रिया होती, त्यामुळे दबावाखाली काही गोष्टी होत होत्या. मुख्यमंत्र्यांच्या या युक्तिवादाला विरोधी पक्ष नेते अजित पवारांनी अत्यंत चपखल शब्दात प्रत्युत्तर दिलंय. मग डायरेक्ट मुख्यमंत्री देखील जनतेतनं करा ना. मुख्यमंत्री जनतेतनं केला असता तर तेही चाललं असतं. तुम्ही तुमच्या हातामध्ये आहे ते वेगळं करणार आणि इथं मात्र मुख्यमंत्री पद घेत असताना त्याच्यातून आपण सुरुवातीला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे साहेबांना केलं. काय तुमच्या मनात आलं कुणास ठाऊक, तुम्ही घेऊन गेला 20 लोकांना बाहेर. त्याच्यात पुन्हा आणखी 20 लोक मिळाली. 40 लोक मिळाल्यानंतर ते तिथनं तुम्ही त्यांना कमी केलं, तुमचं बहुमत केलं. असं का करता आलं की आमदारांच्यातनं मुख्यमंत्री होत होता म्हणून. खरं तर 1974 मध्ये जनतेतून सरपंच आणि नगराध्यक्ष निवडीचा निर्णय घेण्यात आला होता. गेल्या 5 दशकात अनेक वेळा हा निर्णय वेगवेगळ्या सरकारनं बदलल्याचं बघायला मिळतंय. पण अलीकडच्या गेल्या 2.5 वर्षात दुसऱ्यांदा हा निर्णय बदलण्यात आलाय. यामागे राजकीय फायद्या तोट्याचं गणित असल्याची राजकीय वर्तुळामध्ये चर्चा सुरू झाली आहे. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. तिकडे पालिका निवडणुकांच्या आधी सर्वोच्च न्यायालयानं एक महत्त्वपूर्ण आदेश दिलाय. राज्य सरकारनं 3चा प्रभाग 4चा केला होता. त्यावर कोर्टानं जैसे थेचे आदेश दिलेत. शिंदे सरकारनं महाविकास आघाडी सरकारचा निर्णय बदलला आणि 3च्या ऐवजी 4चा प्रभाग केला, म्हणजे 2017 प्रमाणे. पण त्याला पुण्यातल्या राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी थेट सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिलं होतं. त्यावर आज सुनावणी होऊन न्यायालयानं जैसे थेचे आदेश दिलेत. पूर्वी जे स्थिती होती न्यायालयामध्ये ती स्थिती कायम राहण्यात येणार आहे. त्यात कोणताही बदल होणार नाही. त्यात स्टेटस को मेंटेन राहील याची ग्वाही माननीय सर्वोच्च न्यायालयाने दिलेली आहे. त्यात कोणताही बदल न करण्याचा आदेश माननीय सर्वोच्च न्यायालयाने दिला. त्यात स्टेटस को राहील आणि त्यात कोणत्याही पार्टीला अन्याय होणार नाही याची सुद्धा माननीय सर्वोच्च न्यायालयाने दिलासा एक प्रकारचा दिलेला आहे. या दिलेल्या निर्णयाकरता मी माननीय सर्वोच्च न्यायालयाचे मनापासून आभार मानतो. कारण एकूणच न्याय प्रक्रियेच्या मध्ये हस्तक्षेप करून या ठिकाणी सगळ्या निवडणुकांचा एकूण वेगळ्या पद्धतीने घाट बांधण्याचा प्रयत्न हा एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस सरकार करत होता. याच सरकारच्या मंत्र्यांनी, नगरविकास मंत्र्यांनी ती रचना केलेली होती, तिच्यावर अध्यादेशावर सही केली होती. पुन्हा 1 महिन्यात 2 महिन्यात कोणता साक्षात्कार झाला की त्याला बदलायचं, निश्चित न्याय देवता याच्यात न्याय देणार आहे. नाही, वॉर्ड रचना एकदा जाहीर झाली, नगरविकास मंत्र्यांनी स्वतः सही केली, तेच आता नगरविकास मंत्री आहे. 1-1.5 महिन्यापूर्वी तुम्ही वेगळा न्याय लावला ना, आज असा कोणता साक्षात्कार झाला की तुम्हाला हे पुन्हा बदलावं लागलं. आणि म्हणून जनतेच्या वेळेचा अपव्यय, सरकारच्या वेळेचा अपव्यय, पैशाच्या वेळेचा अपव्यय आणि निवडणुकांना घाबरून दूर पळण्याचा हा प्रयत्न आहे. हे सगळा खेळखंडोबा चालू आहे. खरं तर एकदा एक धोरण ठरवायचं, पुन्हा त्याला कोणीतरी स्टे आणायचं, परत नवीन सरकारने यायचं, नवीन धोरण राबवायचं, हा खेळखंडोबा चालू आहे.
काही महापालिकांचं निवडणुकीची मुदत संपून आता वर्ष होऊन गेलं. वर्ष प्रशासक आहे. प्रशासकच सगळा काम स्थानिक स्वराज्य संस्था चालवणार असतील तर मग निवडणुका पाहिजेतच कशाला? काय चालू आहे हा खेळखंडोबा? तिकडे ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावरून राज्यामध्ये संभ्रम निर्माण झालेला असतानाच सर्वोच्च न्यायालयानं जैसे थेचे निर्देश दिलेत. पुढील 5 आठवड्यांसाठी ही परिस्थिती जैसे थे राहील असे निर्देश न्यायालयानं दिलेत. त्यामुळे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आरक्षणाशिवाय होणार असं चित्र आहे. राज्यात 367 स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होत आहेत. त्यामुळे ओबीसी आरक्षणाबाबत काय होतं यासाठी सुप्रीम कोर्टाकडे सगळ्यांचं लक्ष आहे. मात्र सरन्यायाधीश NV रमणा 26 ऑगस्टला रिटायर होणार आहेत. त्यामुळे विशेष बेंचची स्थापना करण्यात आली आहे. तसंच जैसे थे स्थिती ठेवण्याचा आदेशही देण्यात आलाय. राज्य सरकारनं स्थापन केलेल्या बांठिया आयोगाच्या शिफारसी सुप्रीम कोर्टानं मान्य केल्यानंतर ओबीसी आरक्षणाचा मार्ग मोकळा झाला होता. मात्र निकालाआधी जाहीर झालेल्या 92 नगर परिषदांमध्ये हे आरक्षण लागू होणार नाही असं सुप्रीम कोर्टानं स्पष्ट केलं होतं. या 92 नगर परिषदांमध्येही ओबीसी आरक्षण मिळावं या मागणीकरता राज्य सरकार सुप्रीम कोर्टात गेलंय. ओबीसी आरक्षणासाठी सुप्रीम कोर्टानं मुभा दिली तोपर्यंत या नगर परिषदांच्या निवडणुकांसाठी नोटिफिकेशन नव्हतं असा दावा सरकारकडून करण्यात येतोय. राज्य सरकारनं 367 स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये निवडणुकांसंदर्भात जारी केलेल्या निर्देशांना मागे घेण्याची विनंती केली होती. मात्र परिस्थिती जैसे थे ठेवावी असं सुप्रीम कोर्टानं स्पष्ट केलंय. माननीय सर्वोच्च न्यायालयाच्या सरन्यायाधीशासमोर ही सुनावणी होत होती. महाराष्ट्राच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचं ओबीसीचं हे प्रकरण आज माननीय सर्वोच्च न्यायालयाच्या समोर आलं होतं. त्यात माननीय सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश हे 26 तारखेला रिटायर होत आहेत. त्यामुळे ही सुनावणी त्यांना त्यांच्यासाठी अपुरा वेळ आहे म्हणून त्यांनी नवीन विशेष बेंचची स्थापना केली किंवा खंडपीठाची स्थापना केली. त्यात त्यांनी असं म्हटलं आहे की हे प्रकरण 4 ते 5 आठवडे पुढे ढकलण्यात आलेलं आहे आणि न्यायालयाचा त्यात आदेश असा आहे की त्यात कोणताही बदल किंवा स्टेटस को मेंटेन ठेवण्यात आलेला आहे. त्यामुळं हाय ती स्थिती बदलणार नाही, जैसे ती स्थिती राहणार आहे. राज्यात आगामी काळात महापालिका, जिल्हा परिषदा आणि पंचायत समित्यांच्या निवडणुका होत आहेत. त्यामुळे ओबीसी आरक्षणाच्या निर्णयाकडे सगळ्या राजकीय पक्षांचं नेत्यांचं लक्ष लागलेलं आहे. ओबीसी आरक्षणावरील सुनावणी आता 5 आठवड्यांनंतर होणार आहे. मात्र जैसे थे परिस्थिती राहणार असल्याचं कोर्टानं स्पष्ट केलंय. त्यामुळे कोणताही बदल होणार नाही. परिणामी पुढील सुनावणीनंतरच सगळं राजकीय चित्र स्पष्ट होईल. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. आणखीन एक महत्त्वाची बातमी. शिवसंग्रामचे नेते विनायक मेटे यांच्या अपघाती मृत्यूला वाहन चालकाचा निष्काळजीपणा जबाबदार असल्याचं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत म्हटलं. वाहन पुढे घेऊन जाण्याच्या प्रयत्नात हा अपघात झाल्याचं तपासात उघड झालंय. या अपघाताच्या पार्श्वभूमीवर मुंबई पुणे महामार्ग 8 लेनचा करण्याची मागणी विरोधकांनी केली. वाहन पुढे घेऊन जाण्याच्या वाहन चालकाच्या प्रयत्नात शिवसंग्राम सेनेते विनायक मेटेंचा अपघाती मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीसांनी सोमवारी या प्रकरणी विधिमंडळात ही माहिती दिली. मुंबई पुणे महामार्गावर 14 ऑगस्टला विनायक मेटेंच्या वाहनाला अपघात झाला. या प्रकरणी देवेंद्र फडणवीसांनी विनायक मेटेंचा अपघात नेमका कसा घडला याची सविस्तर माहिती दिली आहे. त्यांच्या ड्रायव्हरला ओव्हरटेक करायला जागा मिळत नव्हती आणि म्हणून तो काही काळ त्यांनी प्रयत्न केला ओव्हरटेक करायचा आणि त्यानंतर तो 3ऱ्या लेनमध्ये गेला आणि 3ऱ्या लेनमधनं त्यांनी ओव्हरटेक करायचा प्रयत्न केला. तिथे देखील समोर एक वाहन होतं आणि या 2 वाहनांच्या मध्ये जी थोडीशी जागा होती त्या जागेतनं आपली गाडी काढून ओव्हरटेक करायचा प्रयत्न त्या ठिकाणी त्यांनी केला. मुंबई पुणे महामार्गावर अवजड वाहनं डाव्या बाजूनं
शेवटच्या लेनमधून चालवणं अपेक्षित आहे, मात्र पोलिसांच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे अवजड वाहनं बेशिस्तपणे चालवली जातात. लेनची शिस्त पाळली जात नाही हा आजवरचा अनुभव आहे. 14 ऑगस्टच्या रात्री विनायक मेटेंचा वाहन चालक तिसऱ्या लेनमधून वाहन ओव्हरटेक करण्याचा प्रयत्न करत होता, मात्र त्याचा अंदाज चुकला. ओव्हरटेक करण्याच्या प्रयत्नात हा अपघात झाला. मेटेंच्या अपघाताला वाहन चालकाची बेफिकिरी जबाबदार असल्याचं देवेंद्र फडणवीसांनी सांगितलं. ड्रायव्हरची जी साईड आहे ती साईड नाही, तर ज्या साईडला बॉडीगार्ड आणि मेटे साहेब बसले होते त्या साईडला जबर धक्का, त्याच्यामुळे थेट डॅश सारखी ती त्या ठिकाणी लागली आणि जी काही डॉक्टरांनी सांगितलं त्याप्रमाणे ऑन द स्पॉट बहुधा त्यांचा मृत्यू झाला. असा मुंबई पुणे एक्सप्रेस वेवर वाढत्या अपघाताच्या घटना लक्षात घेता हा महामार्ग 8 लेनचा करण्याची मागणी विरोधी पक्षनेते अजित पवारांनी राज्य सरकारकडे केली आहे. तर एक्सप्रेस वेवरील अपघातांना वेळेत वैद्यकीय उपचार मिळण्याची व्यवस्था करावी अशी मागणी विनायक मेटेंच्या पत्नीने केली आहे. आता तो आहे 6 लेन. मुख्यमंत्री महोदय ते डिपार्टमेंट एकनाथराव शिंदे साहेबांच्याकडे, ते राज्याचे प्रमुख आहेत, काही गोष्टी तिथं चालल्या आहेत. माझी सभागृहाच्या बहुतेक सर्वांची तशी इच्छा असेलच, परंतु तो जायला 4 लेन आणि यायला 4 लेन असा 8 लेन आपण ताबडतोब ते काम हातामध्ये घ्या. विनायक मेटेंच्या अपघाताची सीआयडी मार्फत चौकशी करण्याचा निर्णय राज्य सरकारनं घेतलाय. त्या चौकशीतून या अपघातामागच्या कारणांचा उलगडा होणार आहे. मात्र विनायक मेटेंच्या अपघाती मृत्यूमुळे मुंबई पुणे एक्सप्रेस वेवरच्या वाढत्या अपघातांचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आलाय. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. तिकडे दहशतवादाशी सामना करणाऱ्या भारताला काळजी करायला लावणारी एक बातमी आहे. भाजपचे नेते सुसाईड बॉम्बरच्या निशाण्यावर असल्याचा आंतरराष्ट्रीय कट उघडकीस आलाय. एका मानवी बॉम्बला रशियामध्ये अटक करण्यात आली. आयसिसच्या निशाण्यावर भाजप नेता, सुसाईड बॉम्बरला रशियात अटक. आयसिसचं भारतात ऑपरेशन सुसाईड. इराक, सिरियात दहशत माजवणाऱ्या आयसिसच्या दहशतवाद्यांच्या निशाण्यावर आता भाजपचे नेते आले. भारतात आत्मघातकी दहशतवादी हल्ले घडवून आणण्याचा आंतरराष्ट्रीय कट उघडकीस आलाय. रशियन सुरक्षा यंत्रणांनी एका सुसाईड बॉम्बरला अटक केली आहे. हा आत्मघातकी दहशतवादी भारतात घुसण्याच्या तयारीत होता. हा दहशतवादी मध्य आशियातल्या देशातला असल्याचं सांगितलं जात आहे. तो सोशल मीडिया साईटच्या माध्यमातून इसिसच्या संपर्कात आला. तुर्कस्थानमध्ये त्यानं आत्मघातकी हल्ल्याचं प्रशिक्षण घेतलं. त्यानंतर तो रशिया मार्गे दिल्लीत येण्याच्या प्रयत्नात होता. दिल्ली आणि नोएडात त्याला लपण्यासाठी जागा देण्यात आली. आयसिसच्या निशाण्यावरचा तो भाजप नेता कोण, याचा आता सुरक्षा यंत्रणा तपास करतायत. हा दहशतवादी इस्लामिक स्टेटसाठी काम करत होता. यातनं स्थानिक पातळीवरच्या दहशतवादी संघटना हे कशा पद्धतीने आंतरराष्ट्रीय दहशतवादी संघटनांशी जोडल्या गेलेल्या आहेत हे स्पष्ट होतं. आणि यांचा सामना करण्यासाठी भारत आणि रशिया दोघांना मिळून एकत्रितपणे याच्या संदर्भामध्ये उपाययोजना करावी लागणार आहे. भारतात आतापर्यंत पाकिस्तान पुरस्कृत दहशतवादी संघटनांच्या कारवाया होत होत्या. आता आयसिसच्या निशाण्यावर भारतातले राजकीय नेते, त्यातही भाजपचे नेते आल्यानं सुरक्षा यंत्रणांसमोरची आव्हानं वाढली आहेत. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. ब्रेक नंतर आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. आपण पाहताय दिवसभराच्या बातम्या. बातमी राज ठाकरे यांच्या पत्रकार परिषदेबद्दल. मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे उद्या म्हणजे मंगळवारी एक पत्रकार परिषद घेणार आहेत. मनसे आणि शिवसेना युतीबद्दल राज ठाकरे बोलणार का याकडे राज्याचं लक्ष लागलंय. दरम्यान पत्रकार परिषदेच्या पूर्वी राज ठाकरे यांनी मनसेच्या पदाधिकाऱ्यांची एक महत्त्वाची बैठक बोलावली. या बैठकीनंतर ही पत्रकार परिषद होईल. सन्मान्य राज ठाकरे साहेबांनी काही शस्त्रक्रिया झाल्यानंतर पहिलीच बैठक घेतली अशी नाही, सतत बैठका त्यांची तब्येत ठीक नसताना पण ते आपल्या घरी घेतच होते. आणि आज सुद्धा त्यांनी पार्टीची प्रमुख लोकांची बैठक घेतली आणि उद्या पुन्हा संपूर्ण महाराष्ट्रातून लोक येणार आहेत आणि त्यांच्यासोबतही संवाद साधणार आहेत. आणि त्याच्यानंतर त्यांनी तुमच्यासोबत सुद्धा बोलण्याचा निर्णय घेतलेला आहे, ते तुम्हाला सांगितले. शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांची न्यायालयीन कोठडी वाढवण्यात आली. विशेष PMLA न्यायालयानं राऊत यांची कोठडी वाढवली.
पत्राचाळ घोटाळा प्रकरणी ईडीनं त्यांना अटक केली होती. संजय राऊतांची न्यायालयीन कोठडी 5 सप्टेंबरपर्यंत वाढवण्यात आली आहे. शिवसेनेसाठी संजय राऊत दुहेरी लढाई लढत होते. सामनाच्या अग्रलेखातून संजय राऊत विरोधकांचा समाचार घेत होते. तसंच पत्रकार परिषदांच्या माध्यमातून राजकीय विरोध करणाऱ्या नेत्यांवर संजय राऊत तिखट भाषेत हल्लाबोल करायचे. महाविकास आघाडीचं सरकार स्थापन होण्याच्या प्रक्रियेत संजय राऊतांनी सकाळी पत्रकार परिषद घ्यायला सुरुवात केली होती. नंतर तो पायंडाच पडला. मात्र आता संजय राऊत कोठडीत असल्यामुळे शिवसेनेची बाजू काही प्रमाणात लुळी पडली आहे. 31 जुलै रोजी संजय राऊतांना अटक झाली. संजय राऊत यांच्यावर पत्राचाळ पुनर्विकासातील आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी कारवाई झाली आहे. प्रवीण राऊत हे संजय राऊत यांच्या जवळचे असल्याचं ईडीतल्या सूत्रांनी सांगितलं. प्रवीण राऊत यांनी सर्व पैसा त्यांचे मित्र, कुटुंबीय आणि त्यांच्या वेगवेगळ्या खात्यांमध्ये वळते केले. यातील 83 लाख रुपये प्रवीण यांच्या पत्नी माधुरी यांनी संजय राऊत यांच्या पत्नी वर्षा राऊत यांच्या खात्यात जमा केले. याच रकमेतून वर्षा राऊत यांनी दादरमध्ये फ्लॅट घेतला असा ईडीला संशय आहे. या प्रकरणी वर्षा राऊत यांना ईडीने नोटीस बजावली होती. यावेळी वर्षा यांनी 55 लाख रुपये माधुरी यांना परत केले होते. परंतु त्यानंतर ईडीने पालघरमधील जमीन, दादर इथला फ्लॅट आणि किहीम मधल्या 8 भूखंडांवर टाच आणली आहे. भूखंड आणि जमीन प्रवीण राऊत यांच्या मालकीची होती, तर दादरचा फ्लॅट वर्षा संजय राऊत यांच्या मालकीचा होता. एकंदरीतच 22 ऑगस्टला संजय राऊतांची ईडीची तिसरी कोठडी संपली. याआधी 4 ऑगस्ट आणि 8 ऑगस्टला संजय राऊतांची कोठडी वाढवण्यात आली होती. परिणामी संजय राऊत बाहेर पडून कधी हल्लाबोल करणार याकडे शिवसेनेचं लक्ष लागून राहिलंय. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. शिवसेना विरुद्ध शिंदे गटामध्ये सुरू असलेल्या सत्ता संघर्षाची सुनावणी पुन्हा एकदा लांबणीवर पडली. आधी 8 ऑगस्ट, नंतर 12 ऑगस्ट अशी सुनावणी सातत्याने पुढे चालली. सर्वोच्च न्यायालयात जी उद्याला म्हणजे मंगळवारी सुनावणी होणार होती ती सुद्धा उद्या होणार नाही. त्यामुळे आता शिवसेना कुणाची आणि शिंदे गटातील आमदार अपात्र ठरणार का या निकालासाठी आणखीन काही दिवसांची प्रतीक्षा करावी लागेल. नेमकं तारीख पे तारीख कशा पद्धतीनं सुरू आहे आपण एक नजर टाकूयात. सत्ता संघर्षावर आधी 4 ऑगस्टला सुनावणी झाली. त्यावेळेला 8 ऑगस्टची तारीख देण्यात आली, पण 8 ऑगस्टला सुनावणी झाली नाही. पुढे 12 ऑगस्ट ही तारीख निश्चित करण्यात आली, पण त्याही वेळेला वेळ मागून घेण्यात आली. पुढची सुनावणीची तारीख ठरली 22 ऑगस्ट. पण आज न्यायालयाच्या तालिकेवरच्या खटल्यांच्या सुनावणीत या केसचा उल्लेखच नव्हता. ती उद्याला पुढे ढकलेल असं वाटलं होतं, पण उद्याची सुद्धा सुनावणी पुढे ढकलली गेली. पुण्यामध्ये गणेशोत्सवाच्या देखाव्यावरून एक नवीन वाद पेटण्याची शक्यता आहे. कारण अफजल खान वधाच्या जिवंत देखाव्यासाठी पोलिसांच्याकडे परवानगी मागण्यात आली, पण ती स्पष्टपणे नाकारण्यात आली. पुण्याच्या कोथरूड परिसरातील संगम तरुण मंडळानं यावर्षी अफजल खानाचा वध या ऐतिहासिक प्रसंगावरचा जिवंत देखावा साकारण्याचा निर्णय घेतला. याबद्दल त्यांनी पोलिसांकडे रीतसर परवानगी मागितली, पण कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो असं कारण देत पोलिसांनी परवानगी नाकारली. या मुद्द्यावरून पुणे पोलिसांची मोठी अडचण झाली. मंडळाचे अध्यक्ष आणि मनसेचे नेते किशोर शिंदे यांनी याबद्दल संताप व्यक्त केला. आपल्या हिंदुस्थानात महाराजांचा जीवनपट दाखवण्याची भीती वाटत असेल तर मग पाकिस्तानात जाऊन दाखवायचा का असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. नुकत्याच पार पडलेल्या दहीहंडी उत्सवात मुंबईत अफजल खानाचा वध हा प्रसंग थेट बाळगोपाळांनी 4थ्या थरावर साकारला होता. अशा वेळेला पुण्यात हा देखावा सादर केला तर त्याला विरोध का असा प्रश्न उपस्थित होतोय. नाही, आम्ही हा देखावा दाखवण्यावर ठाम आहोत. आम्ही अजूनही आमची आशा सोडलेली नाहीये. पोलिसांनी जरी आम्हाला नाही म्हणून कळवलंय, आम्ही मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांची भेट घेऊ. उद्या आम्ही पोलीस आयुक्तांची भेट घ्यायला जाणार आहे. त्यांना आम्ही आमचं म्हणणं मांडणार आहे. आणि आम्हाला आशा आहे, आम्हाला खात्री आहे की आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्य स्थापन केले आणि त्यांच्या या स्वराज्यामध्ये आपल्याला त्यांचा जर प्रसंग दाखवायला जर आडकाठी येत असेल तर ते महाराष्ट्राचं दुर्दैव म्हणायला लागेल.
खरं तर या शिवरायांच्या महाराष्ट्रात ही अत्यंत दुर्दैवी गोष्ट आहे की अशा देखाव्यासाठी परवानगी मागितली ती नाकारली. ही जी घटना आहे ती इतिहासाचा एक महत्त्वाचा भाग आहे. तो लोकांपुढे जायला नको आहे का? आपण कोणाचं उदात्तीकरण करतो? अफजल खानाची कबरीवर उरूस व्हायचा तिकडे प्रतापगडाच्या पायथ्याशी, तो मला वाटतं सरकारनेच बंद केलं माझ्या माहितीप्रमाणे. मग आता अशा गोष्टींना नकार कशाला देते ना? मी आता गृहमंत्री साहेबांना भेटणार आहे आणि मला खात्री आहे शिंदे फडणवीस सरकार हे हिंदुत्वाच्या मुद्द्यावर एकत्र आलेले. आम्ही त्याच मुद्द्यावर त्यांना पाठिंबा दिला. लोकांना शिवप्रताप सांगायचं नाही का? मी त्यांना भेटून आमच्या पक्षाच्याही भावना मांडणार आहे आणि लेखी त्यांना पत्रही देणार आहे. तिकडे जालन्याच्या घनसांगवी तालुक्यातल्या जाम समर्थ या गावात चोरीची एक धक्कादायक घटना समोर आली. इथल्या श्रीराम मंदिरातून श्रीराम लक्ष्मण आणि सीतेची प्राचीन मूर्ती चोरीला गेली आहे. या पंचधातूच्या प्राचीन मूर्ती 1535च्या दरम्यानच्या असल्याची माहिती आहे. मंदिराचं कुलूप उघडून चोरटे आत घुसले. कुलपाची किल्ली एका ठराविक जागेवर असते, तिथून ती चोरट्यांनी घेऊन चोरी केल्यानंतर पुन्हा किल्ली मूळ जागेवर ठेवून दिल्याचं तपासात उघड झालंय. पोलीस घटनास्थळी दाखल झाले. श्वान पथकाला पाचारण करण्यात आलं. दरम्यान याबद्दल माजी आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी सभागृहात प्रश्न उपस्थित केला. यावर या सगळ्या प्रकरणाच्या सखोल चौकशीचे आदेश दिल्याचं गृहमंत्री आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं. त्या मूर्ती ह्या पंचधातूच्या होत्या. त्याचप्रमाणे त्या मूर्तीच्या बाजूला 2 मारुती होते, तेही मारुती या ठिकाणी चोरीले गेलेले आहेत. आणि समर्थ रामदास स्वामी ज्यावेळेस भिक्षा मागायचे आणि त्या भिक्षेच्या वेळेस ते झोळीमध्ये जो मारुती ठेवायचे आणि दंडाला जो मारुती बांधायचे, ती मारुतीची मूर्ती ही या ठिकाणी चोरीला गेलेली आहे. या ठिकाणी पोलीस पथक या ठिकाणी दाखल झालेला आहे आणि त्यांचा तपास ते त्यांच्या पद्धतीने करत आहेत. जे रामदास स्वामी त्या ठिकाणी रामाचं, लक्ष्मणाचं, हनुमानाच्या ज्या पूजा करायच्या ॲक्च्युली मूर्तींच्या पंचधातूच्या मूर्ती, ते पहाटे 3 वाजता काही अज्ञात चोरट्यांनी कम्प्लिटली या सगळ्या 700 वर्ष पूर्वीच्या ह्या सगळ्या मूर्त्या चोरलेल्या आहेत. आणि संपूर्ण जनभावना या संदर्भातली फार निश्चित प्रकारे त्याच्या बाबतीतली शुद्ध आहे. आणि माझी अशी विनंती आहे की आपण पूर्ण टोकाचे प्रयत्न करून या संदर्भातलं आपण गांभीर्याने नोंद घेऊन कळवावं असं मला वाटतं. मी तात्काळ डीजींशी बोललो आहे आणि डीजींना सांगितलेलं आहे की त्यांनी यामध्ये संपूर्ण शक्ती लावून तात्काळ या लोकांना अटक कशी करता येईल आणि त्या मूर्त्या परत कशा मिळवता येतील या संदर्भातली कारवाई करावी. साताऱ्यातून एक धक्कादायक बातमी. साताऱ्यामध्ये एका भोंदूबाबानं विवाहित महिलेवर बलात्कार केल्याचा धक्कादायक प्रकार घडलाय. जादूटोण्याच्या माध्यमातून कौटुंबिक अडचणी दूर करण्याच्या बहाण्यानं त्यानं महिलेवर अत्याचार केले. राजसपुरा पेठेत दर्गा चालवणाऱ्या मुख्तार नासिर शेख या भोंदूवर शाहूपुरी पोलीस स्थानकात जादूटोणा प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आलाय. पोलिसांनी या भोंदू शेखला ताब्यात घेतलंय. पोलिसांच्याकडून या सगळ्या प्रकरणाचा अधिक तपास सुरू आहे. पीडित महिलेच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल झालेला आहे. त्याचा तपास सध्या सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रशांत बदे साहेब करत आहेत. अघोरी प्रथा आहेत ज्याच्यावर विज्ञानाचा भरोसा नाही आहे, अशा पद्धतीची काही कृत्य करून जर कोणाला भूलतापा देऊन बळी पाडत असतील तर त्या आमिषांना बळी पडू नये नागरिकांनी. आणि एक धक्कादायक बातमी मुंबईतून हाती येते. दहीहंडीच्या दिवशी पालिकेच्या हद्दीमध्ये म्हणजे मुंबईत एक गोविंदा जखमी झाला होता, पण जी आत्ताच माहिती हाती येते त्यानुसार या गोविंदाचा मृत्यू झालाय. विलेपार्ले इथल्या दहीहंडीच्या वेळेला हा गोविंदा जखमी झाला होता, ज्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. त्याला कोपर रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलं होतं. संकेत दळवी असं या गोविंदाचं नाव असल्याचं कळतंय. त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू होते. 7व्या थरावरून हा गोविंदा कोसळला होता, गंभीररित्या जखमी झाला होता. त्याच्या मेंदूला गंभीर दुखापत झाली होती. दरम्यान गोविंदाच्या मृत्यूचं कोणीही राजकारण कृपा करून करू नये असं आवाहन आमदार प्रवीण दरेकर यांनी केलं. दहीहंडीच्या गोविंदा संदर्भात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब असतील, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब असतील,
आमचं सरकार त्या ठिकाणी किती संवेदनशील आहे हे गोविंदा सांगू शकतील. कधी नव्हे तो गोविंदासाठी 10 लाखाचा विमा इन्शुअर्ड करण्याचं काम या ठिकाणी या सरकारने केलेलं आहे. त्या गोविंदाला आता तो विमा मिळेल. भविष्यात आणखी मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून त्याला आवश्यक काय मदत लागली ती मिळवून देऊ. अत्यंत धक्कादायक तो व्हिडिओ सुद्धा आम्ही तुम्हाला दाखवतो आहोत. हाच तो क्षण जेव्हा 7व्या थरावरून हा गोविंदा खालती पडला, त्याचा हात सटकला आणि एकापाठोपाठ एक दोघंही जण खालती पडले. इथे फारसे सहकारी बरोबर नव्हते म्हणून बहुधा हा तरुण थेट खालती रस्त्यावर आपटला. त्याला गंभीर अशी दुखापत झाली. स्थानिकांचं असं म्हणणं आहे, असं कळतंय, यातली नेमकी अधिकृत माहिती उपलब्ध होऊ शकलेली नाही, पण त्याला उपचार मिळायला काहीसा उशीर झाला. पण रुग्णालयात दाखल केल्यानंतर त्याच्यावर तातडीनं उपचार करण्यात आले. पण अखेर डॉक्टरांचे प्रयत्न अयशस्वी झाले आणि या गोविंदाचा मृत्यू झाला. तिकडे महानगरपालिकेच्या दुर्लक्षामुळे शहरातील रुग्णालयं अखेरच्या घटका मोजतायत का असा प्रश्न पडतो. कारण नाशिकमधील रुग्णालयांना तशीच स्थिती आहे की काय असं वाटतं. रुग्णांना सर्व प्रकारचा त्रास सहन करावा लागतोय. अगदी स्मार्ट सिटीतल्या या रुग्णालयाकडे प्रशासनानं गांभीर्यानं लक्ष देण्याची गरज आहे. पाहूया. पालिकेच्या बिटको रुग्णालयाची ही अशी दुरावस्था झाली आहे. कचऱ्यामुळे परिसर अस्वच्छ झालाय. रुग्णालयात ओपीडी सुरू करण्यात आली आहे, मात्र ओपीडी मध्ये ऍडमिट होण्यासाठी रुग्णांना जुन्याच बिटको मध्ये जावं लागतं. परिणामी रुग्णांची फरफट होते. रुग्णालयात HRCT मशीन बसवण्यात आलेलं आहे, मात्र टेक्निशियन उपलब्ध नसल्यानं कोट्यावधींचं मशीन धुळखात पडलंय. तर दुसरीकडे औषधांचा तुटवडा निर्माण झाल्यानं रुग्णांना प्रचंड त्रास सहन करावा लागतोय. गर्भवती महिलांना सोनोग्राफीसाठी रुग्णालयाच्या बाहेर जावं लागतंय, त्यामुळे त्यांचा वेळ आणि पैसा वाया जातोय. मैं अपनी औरत को डिलीवरी के लिए यहाँ पे लाया तो सोनोग्राफी के लिए मुझे बाहर भेज रहे हैं. यहाँ पे सोनोग्राफी का मशीन होते हुए भी हमको बाहर भेजते हैं. हमारे पास पैसा नहीं है तो अभी बताओ हम कहाँ पे जाएं. वेगवेगळ्या टेस्ट करण्यासाठी रुग्णांना वारंवार बाहेर जावं लागतंय. पालिकेनं मोठा खर्च करून अद्ययावत रुग्णालय सुरू केलेलं आहे. गरीब रुग्णांसाठी सरकार खर्च करतंय, मात्र प्रशासनाच्या कारभारामुळे रुग्णांना नाहक त्रास सहन करावा लागतोय. पेट में बहुत जो ज़्यादा दर्द दुख रहा है, ऐसा समझ में आ रहा है कि भाई अभी होने वाला है, लेकिन फिर भी अभी बोलते हैं ये टेस्ट करो वो टेस्ट करो और बाहर भेजते हैं. जब पैसा नहीं तो अपन किधर जाएं. रुग्णांचे हाल दूर करून कामात बेपर्वाई करणाऱ्या कर्मचारी आणि अधिकाऱ्यांवर कारवाई होणं गरजेचं आहे. कठोर कारवाई झाली तरच इथला कारभार सुधारू शकणार आहे. लक्ष्मण घाटोळ, न्यूज 18 लोकमत, नाशिक. आणि आता बातमी न्यूज 18 लोकमतच्या दणक्याची. यवतमाळच्या बिडूळ इथे महिलेची आरोग्य केंद्राच्या प्रवेशद्वारातच प्रसूती झाली होती. या प्रसूतीत बाळाचा मृत्यू झाला होता. यावेळेला प्राथमिक आरोग्य केंद्रात एकही कर्मचारी किंवा अधिकारी उपस्थित नव्हता. ही बातमी न्यूज 18 लोकमतनं लावून धरली होती. या प्रकरणी चौकशी समिती नेमून आज अहवाल सादर करण्यात आला. या प्रकरणी 2 कंत्राटी डॉक्टरांना तातडीनं सेवामुक्त करण्यात आलाय. कंत्राटी आरोग्य सेविकेला सुद्धा सेवेतून मुक्त करण्याचे आदेश जारी झालेत, तर 4 जणांना निलंबित करण्यात आलाय. तालुका आरोग्य अधिकारी डॉक्टर मुनेश्वर यांना कारणे दाखवा नोटीसही बजावण्यात आली असून त्यांची विभागीय चौकशी होणार आहे. बिडूळ प्राथमिक आरोग्य केंद्र प्रकरणात आरोग्य विभागानं थेट कारवाई केली आहे. 19 तारखेला न्यूज 18 लोकमत या वृत्तवाहिनीने पुणे जिल्ह्याच्या दौंड तालुक्यातली रेल्वे माल धक्क्यावरील माथाडी कामगारांच्या नावाने होणारा भ्रष्टाचाराचा प्रश्न हा राज्यासमोर आणला. दौंड रेल्वे माल धक्क्यावर नोंदणी नसलेल्या परराज्यातील कामगारांना माल वाहतुकीचे काम हे त्यांच्या माध्यमाने केलं जातं. याचं स्टिंग ऑपरेशनही झालं. यामध्ये काही कॉन्ट्रॅक्टर परराज्यातील मजुरांकडून कमी मजुरीमध्ये हे काम करून घेत आहेत. माथाडी कामगार मंडळाकडून हे काम करणे अपेक्षित असताना
परराज्यातील नोंदणी नसलेल्या मजुरांकडून सर्रासपणे काम करून घेतले जात आहे। यामुळे माथाडी कामगार मंडळातील नोंदी असलेल्या माथाडी कामगारांवर अन्याय होत असून माथाडी कामगारांची अनेक प्रश्न ही प्रलंबित राहत आहेत। यासोबतच बुलेटिनमध्ये घेऊयात एक छोटासा ब्रेक।